चिंचवड विधानसभा मतदारसंघ सर्वात मोठा मतदारसंघ चिंचवड हा राज्यातील मतदारसंख्येच्या तुलनेत व मतदार केंद्रांच्या संख्येनुसार सर्वात मोठा विधानसभा मतदारसंघ आहे। या ठिकाणी होऊ घातलेल्या पोटनिवडणुकीमध्ये आता उमेदवारांसमोर कोणती मोठी प्रश्न आहेत त्यावरच आजचा हा सविस्तर रिपोर्ट आपण पाहणार आहोत। यामध्ये सर्वात मोठा प्रश्न आहे तो म्हणजेच शहरातील अनधिकृत बांधकामे। सांगवीपासून सुरू होणारा हा मतदारसंघ दिहू रोड जवळील रावेत, किवळे, मामुर्डी पर्यंत विस्तारलेला आहे। शास्ती माफीचा प्रश्न कायम शहरातील अनधिकृत बांधकामांप्रमाणेच चिंचवड मतदारसंघातही अनधिकृत बांधकामे मोठ्या प्रमाणावर आहेत। 2015 पर्यंतची अनधिकृत बांधकामे नियमित करण्याची मागणी होती, परंतु ती अद्याप झाली नाही। त्यात आता पुन्हा अनधिकृत बांधकामे वाढली आहेत। शहरात सुमारे 3.5 लाख अनधिकृत बांधकामे असून चिंचवड मतदारसंघात सुमारे 1,16,666 अनधिकृत बांधकामे आहेत। अनधिकृत बांधकामांना अवैध बांधकाम शास्तीकर कराच्या दुप्पट दंड मिळून आकारला जातो। ही शास्ती ही अद्याप माफ केल्याचा अध्यादेश निघाला नाही। भाजपनं 2017च्या महापालिका निवडणुकीच्या जाहीरनाम्यात सर्व अनधिकृत बांधकामे नियमित करणार आणि सर्व शास्ती माफ करणार असे आश्वासन दिले होते। मागील 2 महिन्यांपूर्वी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात भाजपचे शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी प्रश्नांवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शास्ती माफी होईल असे आश्वासन दिले। शास्ती माफी केली अशी घोषणा केली असती तर आतापर्यंत तसा राज्य सरकारचा अध्यादेश निघून महापालिका व नगरपालिकांना अंमलबजावणीसाठी मिळाला असता व त्याची अंमलबजावणीही झाली असती, ती अद्याप झालेली दिसत नाही। त्यामुळे हा अतिशय जिव्हाळ्याचा प्रश्न, एक मोठे आव्हान आताच्या उमेदवारांसमोर आहे। पिण्याच्या पाण्याचा कळीचा मुद्दा। शहराला पाणी पुरवठा करणारे पवना धरण 100% भरते, परंतु महापालिका 450 MLD म्हणजे दशलक्ष लिटर्स प्रतिदिन या धरणातून उचलूनही शहरात अद्यापही 1 दिवसाआडच पाणी येते। महापालिका 40% पाणी गळती कमी करण्यात अद्याप यशस्वी ठरली नाही। सुमारे 180 MLD पाणी दररोज गळतीत जाते। हे रोखले तरी शहराला सुरळीत व पुरेसा पाणी पुरवठा होऊ शकतो। स्काडा सारख्या अद्यावत प्रणालीवर कोट्यावधी रुपये खर्चूनही अद्याप गळती रोखता आलेली नाही। तर भामा आसखेड व आंध्रा धरणाचे अनुक्रमे 167 व 100 MLD असे 267 MLD पाणी शहराला मिळणार आहे। परंतु भाजपाच्या 5 वर्षाच्या सत्ता काळातही ही योजना पूर्ण होऊन अद्याप हे पाणी शहराला मिळालेले नाही, ही वस्तुस्थिती आहे। त्यामुळे उन्हाळ्यात या मतदारसंघात पिंपळे निलक, पिंपळे गुरव, पिंपळे सौदागर ते थेट वाकड, रावेत, किवळेपर्यंत गृहनिर्माण संस्थांना, सोसायट्यांना पिण्याचे पाणी टँकरने घेण्याची वेळ येते का टँकर लॉबीच्या भल्यासाठी ती आणली जाते हे शोधून त्यावर कठोर निर्बंध आणत पाणी पुरवठा नियमित म्हणजेच दररोज सुरळीत व पुरेसा करण्याचे मोठे आव्हान आता जे कोणी विद्यमान आमदार म्हणून येतील त्यांच्या पुढे असणार आहे। तर हे होते काही चिंचवड मधील प्रश्न। याबाबत तुम्हाला काय वाटतंय व्यक्त व्हा आणि हा रिपोर्ट जास्तीत जास्त लोकांपर्यंत जरूर शेअर करा। ब्युरो रिपोर्ट, आपला आवाज।